तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममधून जात असाल किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल ना, तर ही कोलॅटरल ब्युटी कॉन्सेप्ट समजून घ्या, जी तुम्हाला नक्की मदत करेल. कारण की तिने पर्सनली मला खूप मदत झाली आहे. तर ह्याला मराठीत आपण असं बोलू शकतो, दुःखात दडलेलं सौंदर्य. फॉर एक्झाम्पल, समजा तुमचा जॉब गेला आहे किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये काही इश्यू फेस करत आहात किंवा हेल्थमध्ये काही इश्यू फेस करत आहात, तर ही जी काही सिच्युएशन आहे ना, ती तुम्हाला त्रास द्यायला नाही, तर त्याच्यातून काहीतरी शिकायला आणि तुम्ही आत्ता जिथे आहात त्याच्यापेक्षा पुढच्या लेवलला जाण्यासाठी तयार झाली आहे. गेलेला जॉब तुम्हाला असं सांगत असेल की तू स्वतःचा बिझनेस चालू कर किंवा तुझं जे पॅशन आहे ते फॉलो कर, किंवा रिलेशनशिप इश्यू तुम्हाला स्वतःसोबतचं रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी सांगत आहेत, किंवा जे काही हेल्थ इश्यूज आहेत ते तुम्हाला एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी सांगत आहेत. सो तुमच्याच आयुष्यातली एखादी पास्टमधली घटना आठवा, ज्याच्यामध्ये काहीतरी वाईट घडलं होतं, पण त्या घटनेमुळे तुम्ही आज जिथे आहात तिथे आहात आणि ज्याच्यामुळे काहीतरी चांगला बदल तुमच्या आयुष्यात आला आहे. सो दॅट इज कोलॅटरल ब्युटी. तर तुम्ही पण अशा बॅड फेजमधून जात असाल ना, तर मी कॅप्शनमध्ये काही वाक्य दिली आहेत. त्या वाक्यांनी मला माझं माइंडसेट चेंज करून त्या बॅड फेजमध्ये पेशन्स ठेवायला खूप मदत केली. सो ती नक्की वाचा.